मुलांनो, ही गोष्ट आहे एक ससा आणि कासवाची. एक मोठं जंगल होतं. त्या जंगलात सगळे प्राणी खूप आनंदाने राहायचे. त्या जंगलात एक गोरा-गोबरा असा ससा राहायचा. त्याची एका कासवासोबत मैत्री झाली. पण कासव एकदम हळू आणि ससा झटकन पळणारा. एकदा काय झालं, दोघे मिळून ते पालकच्या मळ्यात कोवळा पाला खायला गेले. मग ससा कासवाला म्हणाला, किती रे तू हळू. मग कासव म्हणाला, पण तुला माहिती आहे का, सगळ्या गोष्टीमध्ये ना मीच शर्यत जिंकतो. मग ससेबुवांना त्याचं हे म्हणणं आवडलं नाही. नाक मुरडत ससा म्हणाला, मग काय भाऊ, लावायची का आपण पळायची शर्यत? मग कासव म्हणाला, हो, पण जरा मला सराव करायला 2 दिवसांचा वेळ लागेल. तुला चालेल का? मग ससोबा म्हणाला, ठीक आहे, चालेल. मग तो दिवस आला. ससा आणि कासव आले. शर्यत सुरू झाली. ससोबा अगदी वेगाने धावत सुटला. कासवही कसेबसे वेगाने जायचे प्रयत्न करत होते. अर्ध्या रस्त्यात ससोबा आले तर काय, ससोबांना पोते भरून गाजर दिसले. ससोबांना लागली होती भूक, तोंडाला पाणी सुटले. तो झाडाखाली बसून गाजर खाऊ लागला. पोटभर गाजर खाऊन झाल्यावर तो मागे वळतो आणि म्हणतो, कासव तर अजून लांब आहे, आपण तोपर्यंत इथे आराम करूया. असे म्हणून ससोबांना गाढ झोप लागते. कासव हळूहळू येत ससोबाजवळ आले. ससोबांना बघून कासव हळूहळू पुढे गेले. शेवटी ससोबाला अचानक जाग आली आणि तो गडबडीत उठला आणि पुन्हा आजूबाजूला पाहिला आणि म्हणाला, कासव तर अजून आले नाही, आपण आपली शर्यत पटकन संपवूया. असे म्हणून तो वेगाने धावू लागला. पण पुढे आल्यावर बघतोय तर काय, कासवाने शर्यत पहिलाच जिंकली होती. मग काय, ससोबा नाराज झाले आणि शर्यत हारली म्हणून रडू लागले. तर मुलांनो, यातून काय तात्पर्य मिळते? तर कामात कायम सातत्य असावे. असेच मनोरंजक गोष्टी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.